शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा महत्त्वाचा निर्णय. खासगी शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रजेबाबत स्पष्टीकरण. मुंबई. महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदींनुसार खासगी शाळांमधील तात्पुरत्या किंवा परिवीक्षाधीन प्रोबेशनरी कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित केले आहे. या निर्णयामुळे मुंबई विभागातील अनेक उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संघवे यांनी प्रसिद्ध केलेल्या या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की महाराष्ट्र खासगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16-23 नुसार अस्थायी किंवा परिवीक्षाधीन कर्मचाऱ्याला नैमित्तिक सीएल आणि प्रसूती रजेव्यतिरिक्त इतर रजेवर हक्क सांगता येत नाही. मात्र जेव्हा अशा कर्मचाऱ्याची कायमस्वरूपी पदावर नियुक्ती होते तेव्हा त्यांच्या मागील सलग सेवेचा विचार करून त्यांना त्या काळातील रजा मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो. शासकीय निर्णयानुसार रजा लागू राहणार. या परिपत्रकात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार खासगी शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या खालील रजा कायम राहतील. अर्जित रजा, अर्न्ड लीव्ह, वैद्यकीय रजा, मेडिकल लीव्ह, बाल संगोपन रजा, चाइल्ड केअर लीव्ह, इतर विशेष रजा. शिक्षण उपसंचालकांनी मुंबई विभागातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि वरिष्ठ महाविद्यालयांना संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना या शासन निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या स्पष्टीकरणामुळे रजेच्या तांत्रिक बाबींवरून होणारे वाद मिटण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल.